जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। IAPB अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेमार्फत नेपाळच्या काठमांडूत 2030 इनसाइड परिषदेचं आयोजन करण्यात आले। नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। या परिषदेत बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे या सेवाभावी संस्थेनं सादर केलेला 33 रुपयातील देवाभाऊ चष्मा चर्चेचा विषय ठरलाय। नेपाळमध्ये 2 दिवस होत असलेल्या या परिषदेत 140 देशांमधील 700 संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। जागतिक अंधत्व निवारणासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन एक व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा या उद्देशाने WHOच्या मार्गदर्शनाखाली IAPB मार्फत 2030 इनसाइड ही मोहीम हाती घेण्यात आली। नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी या परिषदेला उपस्थिती लावली। तसंच अंधत्व निवारणासाठी सर्व देशांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली। या परिषदेत बदलापुरातील विजन फ्रेंड गोरे या संस्थेनं $0.38 म्हणजेच अवघ्या 33 रुपयांपासून 260 रुपयापर्यंतचे देवाभाऊ सिरीजचे चष्मे सादर केले आहेत। आफ्रिका खंडातील गरीबातल्या गरीब देशापासून ते अमेरिकेपर्यंत हा स्वस्तातला चष्मा पोहोचावा, जेणेकरून चष्माअभावी कुणीही वंचित राहू नये अशी आपली भूमिका असल्याचं साकीब गोरे यांनी सांगितले। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।